असं घे बोलून चला आज चला संतोष चला 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 मध्ये चला बाहेर असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की त्यांनी स्टेजच्या समोर येऊन स्थानापन्न व्हायचे। प्रमुख पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांना विनंती आहे त्यांनी हॉलमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे। अगदी कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। बाई सर्व गुरुवर्य व आमचे स्नेही मित्र मैत्रिणी आणि त्यांच्यासह उपस्थित असणारे त्यांचे स्नेही या सर्वांचं मी या ठिकाणी शब्दसुमनानं स्वागत करतो आणि आपला कार्यक्रम लागलीच आपण आता सुरुवात करत आहोत। स्वागत। माझी विद्यार्थी स्नेहमेळावा 2025 या मेळाव्यासाठी उपस्थित सर्व शिक्षकवृंद, माझे सर्व स्नेही विद्यार्थिनी मित्र मैत्रिणी, त्याचबरोबर त्यांचे सगळे सोयरे या सर्वांचं या ठिकाणी मी अंतःकरणातून या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। कुठलाही कार्यक्रम घ्यायचा म्हटलं की आपणास सार्वजनिक अध्यक्षाची आवश्यकता असते, म्हणून आजच्या या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या अध्यक्ष म्हणून कौठाळी विद्यालय कौठाळीचे मुख्याध्यापक आदरणीय सुरवशे सर, मी यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं त्यांनी अध्यक्षस्थान घोषवावं आणि पुढील कार्यक्रमाची आम्हाला परवानगी द्यावी। सन्माननीय सुरवशे सर यांच्या अनुमतीने आपण हा पुढील कार्यक्रम घेऊन जातो। या कार्यक्रमासाठी
जिल्हा परिषद शाळा कवठाळी आणि कवठाळी विद्यालय कवठाळी या दोन्ही शाळेमध्ये आजी आणि माजी अशा दोन्हीही शिक्षकवृंद या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी आपल्या आयुष्याची 60 वर्षापर्यंत 58 वर्षापर्यंत सेवा देऊन आम्हा सर्व विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि आज त्यांच्या समवेत आपण हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत. तर हे आपल्या सर्वांसाठी एक खूप आनंदाचा क्षण आहे की जेणेकरून आपण आपल्या आयुष्यामध्ये वाटचाल करत असताना त्यांनी आपणास जे काही शिस्त सांगितली असेल वगैरे तर या सर्वांचा घेऊन आपण पुढे जात आहोत. त्यामुळे आपला हा एक खूप आनंदाचा क्षण या सर्व शिक्षकांसाठी त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. म्हणून यानंतर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती देवकर सर, घोडके सर, देशमुख सर आणि प्रकाश पवार सर हे एक प्रमुख उपस्थित म्हणून आहे आणि बाकी सर्व सिरसर सर असतील, कोळेकर सर, करंडकोळ सर, आगलावे सर, शिंदे सर, घोडके सर, काटमोडे सर आणि गुंड सर आणि संतोष पवार सर जे आमचे मित्र आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत. तर या सर्व हे आमच्यासाठी प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर कार्यक्रम सुरू करण्याच्या पूर्वी आपण विद्येची आराध्य दैवत म्हणून सरस्वतीकडे पाहत असतो. तर मी सर्व सन्माननीय मान्यवरांना आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून शंकर माळी आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून स्वाती मिसळ यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करावं. सर्व सन्माननीय मान्यवर यांना विनंती करतो. सर्व सन्माननीय गुरुजनांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. धन्यवाद सर. कोणके सर जे की आम्हाला 1989ला पहिलीला शिकवायला सर होते. त्यानंतर घोंगडे सर हे दोघंही आज या ठिकाणी हयात नाही आणि या कवठाळी विद्यालयामध्ये नवले सर हेही आज आपल्यामध्ये नाही. म्हणून मी सर्व सन्मान्य उपस्थित आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण 30 सेकंदाचं मौन आपण या ठिकाणी त्यांच्या आदरांजली वाहून या ठिकाणी ठेवणार आहोत. विश्राम. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष गुरुवर्य सुरवशे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी संतोष माळी आणि महेंद्र भोसले यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करावा. पुढून येईल की सर. हा यानंतर सन्माननीय श्री देवकर सर यांचं
नारळ. यानंतर सन्मान्य शिरसाट सरांचं स्वागत नितीन पाटेकर करा. सन्माननीय शिरसाट सर. यानंतर सन्मान्य कोळेकर सरांचं स्वागत राणी पाटेकर आणि बेबी माने या दोघींना विनंती आहे की त्यांनी सन्मान्य कोळेकर सरांचं स्वागत करा. या ठिकाणी हा सत्कार सोहळा संपन्न होतोय. आपल्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे की या गुरुजनांच्या प्रती आपणास नतमस्तक होण्याचा हा एक सुंदर अशा प्रकारचा आपण या ठिकाणी उपभोगतो. धन्यवाद सर. यानंतर खरटमोल सर, सन्माननीय खरटमोल सरांचं स्वागत करण्यासाठी मी रामेश्वर माळी आणि श्री भारत माने या दोघांना विनंती करतो की त्यांनी सन्मान्य सरांचं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा. धन्यवाद सर. यानंतर सन्माननीय आगलावे सरांचं स्वागत करण्यासाठी मी दैवशाला माने पवार आणि सोनाली गोसावीगिरी या दोघींना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय आगलावे सरांचं शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन स्वागत करा. यानंतर सन्माननीय घोडके सरांचं स्वागत करण्यासाठी श्री शरद माने आणि श्री बाळू जगताप या दोघांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय घोडके सरांचं स्वागत करा. शरद माने, बाळू जगताप. घोडके सर दोन आहेत का? दोन आहेत. मला सांग बरं का नाव माझ्या लक्षात नाही. सांग. यानंतर सन्मान्य घोडके सर, दुसरे घोडके सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्या सरांना मी विनंती करतो त्यांच्या स्वागतासाठी मी सविता जाधव आणि महादेवी माने या दोघींना विनंती आहे की त्यांनी सरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा.
यानंतर शिंदे सर, सन्माननीय शिंदे सरांचं स्वागत. गणेश वाघमारे आणि श्रीकृष्ण गोसावी, श्रीकृष्ण गोसावी आणि गणेश वाघमारे. यानंतर काटमोरे सर, सन्माननीय काटमोरे सरांचं स्वागत. बाबासाहेब भोसले आणि संदीप मिसळ या दोघांना विनंती आहे की त्यांनी सन्माननीय काटमोरे सर यांचा सन्मान करावा. सुरुवातीलाच झाले की अध्यक्ष अरे तिथंच राहू दे, तिथूनच घ्या. हे पोरं कोण राहिले? दिलं की हे दोघं देशमुख सर टिक मार्क करायला. यानंतर सन्माननीय देशमुख सर, देशमुख सरांचं स्वागत करण्यासाठी मी रशिका माने आणि कांतिका माने या दोघींना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय देशमुख सरांचं स्वागत करावं. यानंतर सन्माननीय गुंड सर, जे जिल्हा परिषद शाळा कवठाळी येथील मुख्याध्यापक, या शाळेचं खूप मोठं योगदान. सुरुवातीला आम्ही 1ली ते 4थीपर्यंत सर्वच विद्यार्थी आम्ही त्याच शाळेत शिकलो. त्यानंतर पुन्हा संस्थेची स्थापना झाली आणि नंतर मग सर्वजण इकडे आले. त्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक गुंड सर यांचं स्वागत करण्यासाठी मी समाधान पाटील आणि भगवान गायकवाड या दोघांना विनंती करतो की त्यांनी सरांचा सन्मान करावा. आपल्यापैकी कोण राहिले? पोरापैकी आपण ज्यांच्या हस्ते झाले ते त्यांचं टिक केलं नाही आता. केले की इकडं हे पोर आहे ते पोर आहे ते मुली आहेत. मुलं कोण राहिले दादा? आणि दुसरं शरद तसेच या महाविद्यालयाची आमच्या परीक्षा फॉर्म भरण्यापासून रिझल्ट डिक्लेअर करेपर्यंत ज्यांच्याकडे जबाबदारी असते असे मिस्किन सर यांचं स्वागत करण्यासाठी मी सुवर्णा भोसले आणि सरिता माने पाटील या दोघींना विनंती करतो की त्यांनी स्वागत करा. मिस्किन सर. हो, कोण कोण झाले आता? सरिता झाली, सुवर्णा झाली, हे 3 राहिले. भक्ती, 2 बहिणी वंदना, भक्ती, पार्वती आणि वंदना. कोणाचं स्वागत करायचं राहिले कोणी? पवार सरांचं पार्वती भक्ते आणि वंदना भक्ते या दोघींना विनंती की त्यांनी सन्मान्य सरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करा. झाली का? आता कोण राहिले बघ, ही अडचण होती. दोघं राहिली.
हा सत्कार करण्यासाठी मी सातपुते संतोष आणि माळी एकनाथ या दोघांना विनंती करतो की त्यांनी सन्मान्य आबांचा या ठिकाणी सन्मान करावा. सातपुते संतोष मोठे माने. यानंतर नानांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. तर नानाचा सन्मान करण्यासाठी मी शिवाजी माळी आणि संतोष माळी यांना विनंती करतो. राहिले का मागे सत्कार घेण्यासाठी? नावच माहित नाही. लक्ष्मण लक्ष्मण. यानंतर आप्पा मोठे सर जी लक्ष्मण अंधारे विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. कोण राहिले? यानंतर श्री पांडुरंग माने यांचा सत्कार बालाजी पवार आणि नितीन पाटेकर या दोघांना विनंती आहे की त्यांनी पांडुरंग माने यांचा सन्मान करावा. नितीन या. कोण राहिले का? राहिलेलं असलं तर या. संदीप या. या कोणतरी या. राहिले ते या. काय ये असं. हा. झाले का? कोण राहिले? प्रस्तावना करतो. पुस्तकाचं सेट भेट द्यायचं. प्रस्तावनेच्या नंतर देऊ. प्रस्तावना करतो. स्वागत समारंभ ते नंतर देऊ. या स्वागत समारंभाच्या नंतर कार्यक्रमाची प्रस्तावना. त्या प्रास्ताविकामध्ये मी स्वतःच या कार्यक्रमाची प्रस्तावना करतोय. तर हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी आमचे 1989 आणि 90 ची पहिलीची बॅच कुणाचं राहिले काय राहू दे. तर या सर्व बॅचचे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये माझा आणि शंकर माळी याचं सुरुवातीला आमचं बोलणं झालं आणि आम्ही या कार्यक्रम घडवण्यासाठी अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे आम्ही जबाबदारी दिली. त्यामध्ये संतोष माळी असेल, शंकर माळी, नितीन पाटेकर हे गावातल्या जे काही आमचे विद्यार्थी मित्र होते त्या सर्वांनी पुढाकार घेतला आणि या कार्यक्रम घडवून आणण्यामागचा उद्देश एकच आहे की जवळपास
35 वर्षाच्या नंतर आम्ही सर्वजण एका छताखाली कसे घेऊन येता येईल हा एक मूळ धागा धरून आणि आमच्या जडणघडणीमध्ये ज्या शिक्षकांनी त्यांच्या आयुष्यामधलं जे काही मोलाचं योगदान आमच्यासाठी दिलेलं आहे त्याची उतराई तर करणं काही शक्य होणार नाही, परंतु जेवढं त्यांच्याबद्दल जेवढी कृतज्ञता व्यक्त करता येईल त्या कृतज्ञता व्यक्त करण्याच्या अनुषंगानं हा कार्यक्रम आपण या ठिकाणी होऊ घातलेला आहे। या ठिकाणी माझे मित्र मैत्रिणी ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं नावलौकिक करत आहेत। सर्व सन्माननीय प्रमुख पाहुणे अध्यक्ष किंवा आपले गुरुवर्य यांच्या शुभेच्छा तर नेहमीच आपल्या सोबत आहेत, का तर वरिष्ठांच्या आशीर्वादाशिवाय किंवा शुभेच्छेशिवाय आपणास तिथपर्यंत जाणं काही पॉसिबल होत नसतं। अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्येकानं शक्य होईल तेवढं तिथं योगदान दिलेलं आहे आणि एक सन्मानाचं जीवन मी सर्वांच्या वतीनं सरांना अशी ग्वाही देतो की आम्ही सर्वजण अगदी सन्मानाचं जीवन समाजामध्ये जगत आहोत आणि तुमच्या दिलेल्या योगदानामुळे हे आम्हाला शक्य झालेलं आहे, हे मात्र मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो। त्यानंतर एक दुसरा विषय असा होता की भविष्यामध्येही आपली अशीच कनेक्टिव्हिटी राहणं गरजेची आहे, कारण विविध क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रामधलं एकमेकाला कशी मदत करता येईल। मी वयाचा या ठिकाणी वाच्यता करणार नाही, का तर माझे सन्माननीय मित्र समाधान पाटेकर मी एक दिवशी वयाचा विषय काढला की आता आम्ही 40 पार झालेलो आहोत असं बोललो, तर त्यांनी मला नितीन पाटेकरने सांगितलं की तुम्ही वयाचा विषय काढायचा नाही, कारण वय हे माणसाला ठेवणं करत असतं। तर वयानं जरी आपण हे असलो परंतु सरांनी दिलेल्या शिकवणीमुळं आपलं मन हे अगदी आणखीन चिरतारुण्य आहे असं समजून आपण आपापल्या क्षेत्रामध्ये आपली पुढची वाटचाल आपण करणं गरजेचं आहे। त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा उद्देश आमचा या कार्यक्रम घडवून आणण्याच्या पाठीमागचा होता। जवळपास 35 वर्ष आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहोत, मग त्याही सर्वांना एकत्र यावं आणि एकमेकाच्या गप्पा गोष्टी व्हाव्यात आणि अशाच प्रकारची कनेक्टिव्हिटी भविष्यात सुद्धा राहावी हा एक त्यामागचा उद्देश। आणि आता सरांनी पाहिलं असेल की सत्काराच्या दरम्यान बऱ्याच शिक्षकांच्याही मला नावं माहीत नव्हती, का तर मी 4थी पर्यंतच या ठिकाणी होतो सर। मी माझ्या मनोगतामध्ये मी माझं सांगेन सर्व, परंतु मी 4थी पर्यंत असल्यामुळं त्याबद्दल जर समजा काही कोणाची गैरसोय झाली असेल तर त्याबद्दल मी या ठिकाणी क्षमा व्यक्त करतो। आणि प्रास्ताविकामध्ये सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की या सर्वांनी आपणात एकमेकांमध्ये कनेक्टिव्हिटी ठेवून भविष्यामध्ये आपण काही नियोजन करता येण्यासारखं आहे का, आणि त्याचबरोबर आपण ज्या शाळेमधून आपण पासआउट झालेलो आहोत त्या शाळेला कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून जर समजा भविष्यामध्ये दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी अशी ग्वाही देतो की समजा आमच्या बॅचकडनं जर काही तुम्हाला आवश्यक अशा प्रकारची एखादी गोष्ट वगैरे पाहिजे असेल तर बिलकुल सर तुम्ही आमच्यापर्यंत मेसेज द्या, आम्ही ते तुमच्यापर्यंत पूर्तता करू। हा एक गोष्ट आम्हाला सर्वांच्या समोर सांगायची होती। आणि हा कार्यक्रम थोडा घाईमध्ये झाला म्हणून आम्ही या ठिकाणी फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक 100 पुस्तकाचा सेट 50 पुस्तकाचा सेट हा कौठाळी जिल्हा परिषद शाळा कौठाळी आणि 50 पुस्तकाचा सेट कौठाळी विद्यालय कौठाळी या दोन्ही शाळांना देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आणलेला आहे। तर या प्रास्ताविकामध्ये एवढंच मी बोलू इच्छितो आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मी सन्माननीय महेंद्र भोसले त्यानंतर आपला शंकर माळी या दोघांना आणि मुलींच्या वतीनं कौशल्या हिला मी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय मुख्याध्यापक गुंड सर यांना एक 50 पुस्तकाचा सेट या ठिकाणी आपण देणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लिखित आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुस्तकाचा सेट या ठिकाणी आपण जिल्हा परिषद शाळा कौठाळीचे मुख्याध्यापक यांना सुपूर्द करत आहोत।
यानंतर संतोष माळी आणि वनिता गोसावी या दोघांना विनंती की त्यांनी सन्मान्य सुरवशी सरांकडे 50 पुस्तकाचा सेट सुपूर्द करायचा. धन्यवाद सर. यानंतर सर्व आपण जसं गुरुवर्यांना आपली ओळख पटत नाही तशीच आपली सुद्धा ओळख गुरुवर्यांना पटत नाही, लक्षात येत नाही. कारण आपण ज्यावेळेस लहान असतो त्यावेळेस आपण त्यांना आणि त्यांनी आपल्याला पाहिलेलं असतं. यानंतर सर्व विद्यार्थ्यांचा छोटासा अल्प परिचय या ठिकाणी आम्ही अगोदर सर्वांना करून देणार आहोत. तर यानंतरची सूत्र मी आमचे मित्र संतोष माळी यांच्याकडे देतो आणि त्यांनी प्रत्येकी एक जणाला आणि प्रत्येकाला कंपल्सरी आहे सगळ्यांनी यायचंय, स्वतःचं नाव, स्वतःचा परिचय, त्याचबरोबर शाळेचं योगदान आणि आपण कुठल्या क्षेत्रात काम करत आहात या सर्व गोष्टी सविस्तरपणे या ठिकाणी प्रत्येकानं मांडाव्या. धन्यवाद. यानंतर मी संतोष माळीला विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रम हातामध्ये घ्यावा.